कारण की या स्पॉटचा आस्वाद जर तुम्हाला घेणं असेल त्याचा फॉर्मल बिरमल राहून चालत नाही, म्हणून ते एनर्जेटिक आहे, फुल धिंगाणा करायचा आपल्याला। एक नंबर अनुभव आहे, एक नंबर, तुम्ही नाही यायला पाहिजे असा धबधबा आहे हा। चलो तर लोणावळ्यापासून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। असं थंडी वाजली की लपून राव, डबल यो ओला हो, थंडी वाजली की लपून राव। पहिले मी सांगतो शनिवार रविवार बी अटी याचं नाही। चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजुअल एक नवीन ठिकाण। तुम्हाला तर माहीतच आहे आपण कुठे गेलाय, लोणावळा। ती लोणावळा सिरीज चालू आहे, त्या सिरीज मधल्या एका चांगल्या एनर्जेटिक स्पॉटवर मी गेलाय। आता एनर्जेटिक म्हणजे काहून तुम्हाला सांगतो की मी सकाळी माझ्या मित्राच्या घरून निघलो, ॲटोत बसलो, तर मी ना मस्त पांढरं शर्ट, त्याच्यावर मस्त डिझाईन होती, फॉर्मल पॅन्ट, खाली ते पावसाळ्यात घालायची पॅन्ट, ते जर्किन, काऊन की पावसाळा सुरू आहे भाऊ, आपण गोलनी झालो पाहिजे असं आलतो। पण या स्पॉटवर आलो, या विकासले म्हटलं हा बाबू मी कपडे चेंज करतो, काऊन की या स्पॉटचा आस्वाद जर तुम्हाला घेणं असेल त्याचा फॉर्मल बिरमल राहून चालत नाही, म्हणून ते एनर्जेटिक आहे, फुल धिंगाणा करायचा आपल्याला। आणि तो स्पॉट म्हणजे हे मागे आहे, दिसलं काय, पांढरं दूध येऊ राहिलं वरून आहे की नाही, ते म्हणजे हा जे धबधबा वॉटरफॉल लय फेमस आहे, याची माहिती पुढे देतो, पहिले जाऊन आस्वाद घेतो। चलो
तर भाऊ हा आहे भाजे धबधबा म्हणजे भाजे वॉटरफॉल. तर नेमका हा कुठे आहे? तर मी गेलाय लोणावळ्यात, बरोबर आहे. तर लोणावळ्यापासून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. तर लोणावळ्यापासून जर तुम्ही असं मागे आले पुण्याकडे तर पहिलं स्टेशन आहे मळवली. त्या मळवली स्टेशनवरून म्हणजे लोकलचं स्टेशन आहे, त्या लोकलवरून तुम्ही म्हणजे त्या मळवली स्टेशनवरून 2 किलोमीटर चालतही येऊ शकता किंवा रिक्षाने येऊ शकता. रिक्षावाले काय तुमच्याकडून 50 रुपये पर हेड घेतील आणि इथं सोडतील. असा हा वॉटरफॉल आहे भाजे वॉटरफॉल. दाबून भिजलो ना रे बा, पुरा वल्ला गच झालो मी. एन्जॉय म्हणजे मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 1 ते पाऊण घंटा मी त्या पाण्यात होतो तटी. हा बा हा जो पॉईंट दिसते की नाही वरचा, त्या पॉईंटले म्हणजे त्या पाण्याच्या मागे असं थंडी वाजली की लपून राह, डबल ओला हो थंडी वाजली की लपून राह, आहे की नाही. म्हणजे असं वाटते की निसर्गानं असं शावर सुरू करेल आहे आणि हा शावर जेल सहित असं पाणी येऊन राहिलो ना आपण मस्त भिजून राहिलो. हा 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 आणि अठी लोक तर इतके आहे म्हणजे पहिले मी सांगतो शनिवार रविवार बी अठी याचं नाही. आजचा गुरुवार आहे म्हणून गर्दी जरा कमी आहे, तरी दाबून लोक आहेतच. शनिवार रविवारी तर इतकी गर्दी असते की पाहूनच असं वाटते जाऊ दे बा काही यायला नाही पुरत. भाऊ जर तुम्हाला पुण्याहून येणं असेल तर पुण्यावरून लोकल आहे डायरेक्ट मळवली स्टेशनला उतरायचं आणि त्या मळवली स्टेशन पासून ईस्ट साईडले 2 किलोमीटर चालत किंवा ॲटोने यायचं. आणि मुंबईहून आले असाल तर मुंबईवरून तुम्हाला ट्रेननं लोणावळ्यात उतरा लागेल. लोणावळ्यातून 7-8 किलोमीटरवर आहे भाजे वॉटरफॉल. आणि हा पहा अटी फक्त हा एकच भाजे वॉटरफॉल नाही आहे, तर इकडे जर गेलं तर लोहगड आहे, परत भाजे लेणे आहेत. आता मी तटी जाणारच आहे पण मग तेही दाखवा आणि हेही दाखवा तर हा ब्लॉग लय लंबा झाला असता. त्यामुळे या ब्लॉग मध्ये फक्त ये मेरे पीछे है भाजे वॉटरफॉल, है की नाही. चला पुढे, कपडे भी चेंज करना है, चलो. आणि हापा भाऊ हा ठीक वॉटरफॉल आहे आणि हे इकडे एक भाजे गाव आहे. पण अठी तुमची राहण्याची, कपडे बदलण्याची, नाश्ता गिस्ता जेवणाची व्हेज नॉनव्हेज सगळी व्यवस्था अठी होऊ शकते. माफक दरात राहायची व्यवस्था आहे, मुक्कामी बी येऊ शकता. जळवा. चला आम्ही आता उतरतो खाली, कारण आता एवढं भिजलो एवढा वलागट झालो. आता जरा पोटाली काही पाहिजे आहे की नाही, वडापाव गिडापाव संपतो मी. चला खाली उतरतो. सरता मावशी, मावशी काही सरकत नाही रे बाप्पा, आली होय बाई. चलो. तू अशी हॉटेलसाठी आम्ही ना ऑर्डर दिली मिसळ, एकच मिसळ. चांगली लागली तर मग दोघं मिळून खाऊ, म्हणजे दुसरी मिसळ खाऊ. भाऊ हे आली मिसळ, नाही पाव, मी देतो ताव. चला सुटला बा नाश्ता. आता जाणार आहे मुले पुढच्या ब्लॉगचं शूटिंग करायला, आहे की नाही. जवळच आहे, त्यासाठी आता इकडे ॲटो लावेला आहे, ॲटो घेऊन जातो, है ना. अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब, चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे अवघे विश्वची माझे खरं, आहे की नाही. राम राम.